आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातून जाणाऱ्या गिरणा डावा कालव्याच्या अस्तरीकरण व विस्तारीकरणाच्या प्रस्तावाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून ब्राह्मणगाव इथं झालेल्या सर्वपक्षीय लाभार्थी गावांच्या बैठकीत वातावरण चांगलंच तापले। आधी नारपार प्रकल्प पूर्ण करा, त्यानंतरच कालव्याचा विस्तार करा अशी ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांनी शासनाला इशारा दिला। या बैठकीस लाभार्थी गावातील हजारो शेतकरी उपस्थित होते। हातात फलक घेऊन आधी नार पार मग कालव्याचा विस्तार अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला। शेतकऱ्यांनी एकमुखानं सांगितले की गिरणा डावा कालव्यातील पाणी खानदेशात नेण्यास त्यांचा विरोध नाही, मात्र सध्याच्या परिस्थितीत कालव्याचे अस्तरीकरण व विस्तारीकरण केल्यास स्थानिक शेती धोक्यात येईल। शेतकऱ्यांच्या मते चनकापूर धरणावर आधीच पिण्याच्या पाण्याच्या योजना राबवल्या जात असल्यानं सिंचनासाठी आवश्यक तेवढे पाणी कालव्यातून मिळत नाही। अशा स्थितीत कालव्याचं अस्तरीकरण केल्यास पाण्याची झिरप कमी होऊन भूजल पुनर्भरणावर परिणाम होईल आणि विस्तारीकरणामुळे पाण्याचं नियोजन आणखी बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे प्रथम नार पार प्रकल्पाचं काम पूर्ण करून त्याचं पाणी चनकापूर धरणात सोडावे, त्यानंतरच कालव्याच्या विस्तारीकरणाचा निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र जन आंदोलन उभारण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय। या घडामोडींमुळे गिरणा डावा कालवा पाणी प्रश्न पुन्हा पेटण्याचे चिन्ह दिसत असून पुढील काळात हा मुद्दा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। म्हणणं आहे सर्व शेतकऱ्यांची अर्थ हाक आहे। जे काही त्यांनी अगोदर नारपारचं पाणी हे चनकापूर डॅम मध्ये पडलं पाहिजे आणि चनकापूरच्या डॅम मध्ये पडले तर त्यांनी नंतर विस्तारीकरणाचा विषय घ्यावा आणि ही निविदा जी विस्तारीकरणाची काढलेली आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांना या माध्यमातून विनंती करतो की विस्तारीकरण हे थांबवा आणि जे काही तुमचे 80-90 कोटी रुपये आहेत ते शासनाचेही वाचवा। या ठिकाणी आमची अर्थ हाक आहे आणि यासाठी आम्ही स्थानिक आमदार दिलीप बोरसे साहेब आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांना विनंती करून मुख्यमंत्री साहेबांना सर्व शिष्टमंडळ भेटायला जाईल आणि त्यांच्या निदर्शनास आणून देऊ ही या ठिकाणी मागणी करतो। शेतकऱ्यांना जर विस्तारीकरण झालं, अस्तरीकरण हा विषय तो होणारच नाही, पण जर विस्तारीकरण झालं, आज जो कॉम्पॅक्ट झालेले दोघं कॅनलचे बांध आहे हे लूज होतील। लूज झाल्यानंतर तिथून सर्व पाणी लिकेज होईल आणि शेतकऱ्याच्या जमिनी उद्ध्वस्त होतील। आणि राहिली दुसरी गोष्ट, जर ब्रिटिशांनी हा चनकापूर हे धरण सिंचनासाठीच उभं केलेलं आहे, तर ते सिंचन सोडून आतापर्यंत मालेगावला प्यायला पाणी गेलं, त्या 2015 पर्यंत त्याचा करार होता। 2015 पर्यंत करार संपला तरीही ते पाणी पिण्यासाठी घेऊन जात आहे आणि त्याच्यासाठी 125 कोटीची पाईपलाईन गिरणा डॅम मधनं करून आणलेली आहे। तर त्या पाईपलाईनीने पाणी घ्यावं आणि हे जे शेतकऱ्याचा मरणावर बसलेलं हे आहे आरक्षण, हे काढून आम्हाला आमची सुखाने शेती करू द्यावी आणि ते पाणी सिंचनाला द्यावं। तिकडे महानगरपालिका इलेक्ट्रिसिटीचं बिल भरण्यासाठी म्हणून हे नॅचरल ग्रॅव्हिटीने पाणी घेतात, म्हणून चनकापूरचं पंपिंगने पाणी घेत नाहीत। तर तिथं शासनाचं आता धोरण आहे की सौर ऊर्जा मागेल त्याला सौर पंप, तर ती सौर ऊर्जेचे तिथं मोठं एक सबस्टेशन उभं करावं आणि 0 मेंटेनन्स मध्ये एकही रुपया बिल न लागणार नाही। पारंपरिक स्रोतने वीज निर्मिती करून ते पाणी याला महानगरपालिकेला घ्यावं अशी आमची सर्व शासनकर्त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे। नाहीतर मग आमचा सर्व शेतकरी उद्ध्वस्त होईल आणि शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही। असे किती शेतकऱ्यांना मग शासन 1 लाख घे किती शेतकऱ्यांची बोलवणूक करतील। त्याच्यामुळे शासनाला पुनश्च विनंती की आधी 4,000 कोटीचं काम चालू करा आणि 78 कोटीमध्ये ठेवलंय काय, आधी 4,000 कोटीचं काम चालू करा आणि मग 78 कोटीला हात लावा, तिथं पाणी उपलब्ध करा आणि कॅनलचं विस्तारीकरण करा अशी त्यांना कळकळीची विनंती।